नमस्कार. नमस्कार. मला तुमचं नाव गाव पत्ता सांगा. माझं नाव शहाजी शिवाजी जाधव, मुक्काम पोस्ट आळसण, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. तुम्ही ह्या ऊस पिकाला फिलिया टेक्नॉलॉजी वापरली आहे का? हा, ह्या ऊस पिकाला फिलिया टेक्नॉलॉजी वापरले. वापरल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला? कांडीतलं अंतर, पेरेची जाडी, हा, प्लस पानांची रुंदी, पानाची रुंदी आणि कवकवीतपणा म्हणजे फुगवण जास्त वाटते. फुगवण क्षमता जास्त वाढते. बरं, आता तुम्ही दरवर्षी ऊस करता का? हो, दरवर्षी ऊस असतो माझा. बरं, त्या ऊसामध्ये आणि ह्या ऊसामध्ये काय जाणवतंय? दरवर्षीच्या ऊसापेक्षा ह्याच्यात फार तफावत जाणवते. कारण कांडीची जे अंतर आहे, पेऱ्यातलं जे अंतर आहे ते एक टिचीच्या पुढे आहे, म्हणजे एका इतीच्या पुढे आहे, वितीच्या पुढे आहे. हा, आणि त्याची जी फुगवण जाडी आहे हा. ती पण खूप छान आहे. बरं, असं पानातली जी काळोखी आणि काय म्हणू चकाकी चकाकी छान दिसते, खूप छान दिसते. बरं, आता एवढं टेम्परेचर होतं, टेम्परेचर मध्ये काय जाणवलं का तुम्हाला? 42 अंश टेम्परेचर असून सुद्धा माझा ऊस असा एक नंबर, म्हणजे सुकला नाही, काय नाही, कांद्याच्या पातीने काळा भंगार. काळापणा. बरं, तुम्ही ऊस पीक सोडून अजून कोणत्या पिकाला फिलिया टेक्नॉलॉजी वापरलेली? मी ऊस पीक सोडून बटाटा, हा, नंतर भुईमुगाला वापरले. आणि गव्हाला काहीतरी अनुभव तुमचे? गहू या पिकाला वापरले. गहू पिकाला खूप छान रिझल्ट आलाय, कारण गहू पिकामध्ये मला उत्पादन जास्त वाढले. हा, आणि गहू सुद्धा म्हणजे जे बी आहे हा, ते त्याची चकाकी छान आहे. छान आहे. बर, आता इतर जी शेतकरी मित्र आपले ऊस उत्पादक करतात त्या शेतकरी मित्रांना तुमचा काय सल्ला असेल? फिलिया टेक्नॉलॉजी प्रोडक्ट्स तुम्ही वापरू शकता. काय त्याच्यातून फायदाच होणार आहे. म्हणजे खूप छान रिझल्ट आहे. गहू पिकाला वापरलं किंवा ऊस पिकाला वापरलं किंवा बटाट्याला, हा, हा, खूप छान त्याचा रिझल्ट आलेला आहे मला. म्हणजे कोणत्याही पिकाला वापरलं तर रिझल्ट चांगलाच येतोय. ओके, आपण जो काही वेळ दिला आणि जी काही संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. नमस्ते.